मी आज तुम्हाला कुंकू बनवून दाखवणार आहे. तेच कुंकू जे आपण रोजच्या आयुष्यात वापरतो, देवघरात पूजेसाठी आणि कपाळावर लावण्यासाठी वापरतो, ते कुंकू बनवून दाखवणार आहे. कुंकू कसं बनत असेल ह्याची तुम्हाला उत्सुकता असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरेल. कसं बनतं कुंकू? तर सगळ्यात पहिल्यांदा हळद घ्यायची. इथे मी हळद घेतली आहे. या हळदीत थोडासा चुना मिक्स करायचा आणि ह्याच मिश्रणात आता लिंबाचा रस टाकायचा. ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करून मिसळायच्या आणि आपल्याला लाल रंगाचं कुंकू मिळेल. कसं बनतं मी दाखवतेच तुम्हाला. मी हे सध्या आता मिक्स करते आणि ह्याला आता लाल रंग यायला लागलाय. मी हे तयार झालं की तुम्हाला कॅमेऱ्यासमोर दाखवते की हे कुंकू कसं बनतं. मी हळद, लिंबाचा रस आणि त्याच्यात चुना मिक्स केल्यानंतर हे अशा प्रकारचं अगदी नैसर्गिक पद्धतीचं कुंकू बनवून तयार आहे. ही इतकी सोपी आहे घरच्या घरी कुंकू बनवायची पद्धत. नमस्कार, मी निशिगंधा. आत्ता मी तुमच्यासमोर कुंकू कसं बनतं हा वैज्ञानिक प्रयोग करून दाखवला. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हा सगळा उपद्व्याप कशासाठी केला. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. आपली भारतीय संस्कृती ही जगातली सगळ्यात प्राचीन आणि अखंड परंपरा जपणारी संस्कृती आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, प्रत्येक कृतीमागं एक विचार आहे आणि प्रत्येक परंपरेमागं एक विज्ञान आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत, हिंदू धर्मात कुठलीच गोष्ट करायची म्हणून करत नाही आपण. त्यामागे काही ना काहीतरी विचार नक्कीच असतो. काळानुरूप त्याच्यात बदलही होतात, पण काही गोष्टी मात्र शाश्वत राहतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे कुंकू, जे आपण दररोज देवपूजेत वापरतो. सुवासिनींच्या कपाळावर लावलं जातं, सौभाग्याचं लक्षण मानलं जातं ते कुंकू. हजारो वर्षांपासून याचा वापर आपल्या धर्मात केला जातो. गरीबातल्या गरीब आणि श्रीमंतातल्या श्रीमंत हिंदूंमध्ये एक कुठली गोष्ट जर कॉमन असेल ना तर ती आहे कुंकू. म्हणजे प्रत्येक हिंदूंच्या घरात तुम्हाला कुंकू आढळेलच. तो फक्त रंग नाही आहे, ते हिंदूंसाठी मांगल्याचं, पावित्र्याचं आणि शुभ गोष्टींचं प्रतीक आहे. कुठल्याही शुभ गोष्टींची सुरुवात ही कुंकवानं करतो आपण. आता तुम्ही म्हणाल मी हे कुंकू पुराण का लावलंय आणि तुमच्यासमोर कुंकू बनवून दाखवण्याचा वैज्ञानिक प्रयोग का बरं केला. त्याच्या मागे काँग्रेसच्या एका नेत्याचं रंजक वक्तव्य आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र प्रियांक खरगे, जे कर्नाटकचे गृहमंत्री पण आहेत, त्यांनी नुकतंच एक विधान केलं. त्यांचं हे बोलणं ऐकून मला हा सगळा कुंकू तुमच्यासमोर बनवून दाखवण्याचा उपद्व्याप करावा लागला. ते म्हणाले की कुंकू म्हणे केशरापासून बनतं, पण हे केशर तर इस्लामिक देशातून आयात केलं जातं आणि या केशरापासून बनवलेल्या कुंकवाचा तुम्ही रोज तिलक लावता, तेच पूजेत वापरता. हे प्रियांक खरगे यांचं वक्तव्य ऐकलं आणि तुमच्यासमोर मी कुंकू बनवून दाखवायचं ठरवलं. काय म्हणालेत प्रियांक खरगे तुम्ही एकदा ऐका. केसर 90% ऑफ केसर इज फ्रॉम इस्लामिक कंट्रीज. केसर से ही बनना है ना उसको, बट वो तो इस्लामिक कंट्री से आ रहा है. आता इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या, कर्नाटकचा गृहमंत्री असलेल्या काँग्रेसच्या नेत्यानं असं वक्तव्य करणं शोभतं का? मग त्यासाठी आपल्याला हे सगळं करावंच लागेल ना. काँग्रेसच्या प्रत्येक नेत्यामध्ये हिंदू द्वेष भिनलाय. यांना हिंदूंचा इतका राग आहे की त्यासाठी ते काहीही बोलायला तयार होतात. आपण काय बोलतोय, काय करतोय, त्याचा काय परिणाम होईल याचा विचारही करत नाहीत. म्हणजे एका धर्माच्या लोकांना खुश करण्यासाठी, त्यांची मतं मिळवण्यासाठी हे उठसूट हिंदूंना टार्गेट करतात. आपल्या संस्कृतीवर, परंपरेवर कायम जाणून बुजून टीका करतात. नुकतंच मी एक व्हिडिओ केला होता ज्यात शंकराचार्यांना अटक झाली होती. त्यामागे काँग्रेसचं कसं हिंदू विरोधातलं षडयंत्र होतं हे सगळं सांगितलं होतं. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा तो व्हिडिओ. काँग्रेस कायमच हिंदूंना बदनाम करण्याचं काम करत आली आहे. हा हिंदू धर्माबद्दलचा द्वेष त्यांच्या मोठ्या नेतृत्वापासून ते लहानातल्या लहान कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात आहे. काँग्रेसचे नेते आपल्या कृतीतून, वक्तव्यावरून हे कायम सिद्ध करून दाखवतात. खरगेंनी सुद्धा हेच केलं. खरगे म्हणतात की तुम्ही जे कुंकू लावता ते इस्लामिक देशातून येणाऱ्या केशरापासून बनतं. अहो खरगे,
हे कुंकू तेव्हापासून आमच्याकडे बनवलं जातं जेव्हा तुमचे हे इस्लामिक देश अस्तित्वात सुद्धा नव्हते. आणि हे कुंकू अगदी नैसर्गिक पद्धतीनं बनवलं जातं. हिंदूंवर टीका करायची म्हणून तुम्ही ढळढळीत खोटी वक्तव्य करता. कुंकू मी तुमच्यासमोर बनवून दाखवलं जे हळद, चुना आणि लिंबाचा रस याच्यासारख्या नैसर्गिक घटकापासून बनतं. आणि दुसरीकडे केशर हा एक मसाल्याचा पदार्थ आहे ज्याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये जास्त होतो. एखाद्या गोड पदार्थाला, खीर, शिरा यासारख्या पदार्थांना रंग येण्यासाठी, सुगंध येण्यासाठी केशराचा वापर केला जातो. त्यामुळे कुंकू वेगळं आणि केशर वेगळं हे ध्यानात घ्या. दोन्ही गोष्टींचा रंग एकसारखा असला म्हणून त्या एकाच पदार्थापासून बनल्या असतील असं होत नाही. तुम्ही एका मोठ्या राज्याचे गृहमंत्री आहात. तुमच्याकडे मोठ्या पदाचा पदभार आहे. तो सांभाळताना असं पोरकट वक्तव्य करणं शोभा देत नाही. एकीकडे तुमचे नेते राहुल गांधी हे स्वतःला आपण जनेऊधारी दत्तात्रेय गोत्री ब्राह्मण म्हणून घेतात. हिंदूंची मतं मिळवण्यासाठी आता ते मंदिरात सुद्धा जायला लागलेत. राहुल गांधी खरंच 2029 मध्ये पंतप्रधान बनण्यासाठी मेहनत घेत आहेत आणि दुसरीकडे त्यांचेच नेते त्यांच्या प्रयत्नांना धुळीत मिळवतात. एकीकडे काँग्रेसचे नेते भारतात राहून इथल्या हिंदूंची खिल्ली उडवत आहेत, तर दुसरीकडे भारताचे पंतप्रधान मात्र इस्लाम बहुल असलेल्या देशात गेलेत. सध्या पंतप्रधान इंडोनेशियाला आहेत. या इंडोनेशियाची लोकसंख्या फक्त 23 कोटी आहे, पण याच देशात जगात सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या आहे. मोदींनी तिथल्या मुस्लिम राष्ट्रपतींसोबत प्रबनन या हिंदू मंदिराला भेट दिली. हे मंदिर सुमारे 1000 वर्ष जुनं आहे. या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची मंदिरं आहेत, महादेवाची मंदिरं आहेत. जवळजवळ 100 एकर परिसरात हे भव्य दिव्य मंदिर पसरलंय. आता भारत इंडोनेशियाच्या मदतीनं या मंदिराचा जीर्णोद्धार करणार आहे. मोदींना या देशाचा सर्वोच्च बहुमान मिळालाय. हे सगळं घडतंय जगातली सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात. या देशात मोदी तिथल्या मुस्लिम लोकांसोबत ओम नमः शिवायचा गजर करतायत. दोन्ही पक्षांच्या विचारांचा आणि कृतीचा फरक इथेच स्पष्ट होतो. काँग्रेसची डबल ढोलकी तुम्हाला कळावी म्हणून हा व्हिडिओ केलाय. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा.